नमस्कार. सत्यव्रत चॅनेलच्या यू बी द थर्ड अंपायर या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रणित आतंकवाद हा एक फार मोठा प्रश्न भारतासमोर गेली कित्येक दशकं उभा आहे. वरवर बघता असं वाटतं की आतंकवादाचा प्रश्न काश्मीरच्या इतिहासामधून निर्माण झालेला आहे. काही प्रमाणामध्ये ते खरंही आहे, परंतु याच्यामध्ये अजून दोन डायमेन्शन्स आहेत. त्यातलं एक असं आहे की काश्मीर विषयी दोन्ही देशातल्या सामान्य नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र झालेल्या आहेत. पाकिस्तान आर्मीनं तर सामान्य पाकिस्तानी माणसाला या बाबतीत अक्षरशः पेटवलेलं आहे. काश्मीर आपण जिंकून घेऊ शकतो असं सामान्य माणसाला पाकिस्तानमध्ये सांगण्यात आलेलं आहे. या प्रश्नाचं अजून एक अत्यंत महत्वाचं डायमेन्शन असं आहे, लेफ्टनंट जनरल अनिल भट्ट यांनी द हिंदू या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी हे डायमेन्शन हायलाइट केलेलं आहे. अनिल भट्ट म्हणतात की खरा प्रश्न पाकिस्तानी सैन्य हा आहे. पाकिस्तानी सैन्याकडे आज प्रचंड सत्ता एकवटली गेलेली आहे. पाकिस्तानमधली राजकीय आणि आर्थिक सत्ता सुद्धा सैन्याकडेच एकवटली गेलेली आहे. पाकिस्तानी सैन्याच्या चीफच्या मर्जी विरुद्ध पाकिस्तानामध्ये कोणीही पंतप्रधान बनू शकत नाही आणि बनला तर टिकू शकत नाही. त्याचबरोबर पाकिस्तानी सैन्यानं पाकिस्तानामधलं सगळं कॉर्पोरेट क्षेत्र आपल्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे. पाक सैन्य रस्ते बनवतं, हॉटेल्स चालवतं, त्याचबरोबर सिमेंट उद्योग, साखर उद्योग, इन्शुरन्स, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट असे अनेक उद्योग पाक सैन्याच्या ताब्यामध्ये आहेत. ही प्रचंड सत्ता पाक सैन्याला सोडायची नाहीये. याच वेळी पाकिस्तान दुसऱ्या बाजूला आर्थिक गर्तेमध्ये कोसळत चाललेला आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर तो उभा आहे. शिवाय बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतामध्ये बंडाळी माजलेली आहे. त्याचबरोबर सामान्य माणूस सुद्धा महागाई आणि बेरोजगारीमध्ये भरडला गेलेला आहे. अशी अवस्था पाकिस्तानमध्ये काही वर्षांनी परत परत येत असते. अशी वेळ आली की जनतेचं लक्ष मूळ प्रश्नांवरनं दुसरीकडे वळवण्यासाठी काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले केले जातात. असे हल्ले झाले की युद्धाचे ढग जमतात, काही सैनिकी कारवाया होतात, जनतेमध्ये राष्ट्रवादाची एक मोठी लाट येते आणि मूळ प्रश्न बाजूला पडतात. लेफ्टनंट जनरल अनिल भट्ट यांच्यामध्ये हा खरा प्रश्न आहे. जनरल अनिल भट्ट ही काही छोटी आसामी नाहीये. 2017 साली चीन विरुद्ध झालेल्या डोकलाम कारवाईच्या वेळी ते भारतीय सैन्याचे डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स होते. या परिस्थितीमध्ये अजून एक महत्वाचा भाग असा आहे की पाकिस्तान हे न्यूक्लिअर राष्ट्र आहे. त्यामुळं आपल्याशी भारत ऑल आउट वॉर करणार नाही या भरोशावर पाक आर्मी मस्त असते. त्या धुंदीमध्ये हे सगळे आतंकवादी खेळ केले जातात. आतंकवादी हल्ला केला की भारत शिक्षा करतो, काही चकमकी जरूर घडतात, परंतु ज्या काही चकमकी होतात त्यांच्याबद्दल आपल्या जनतेशी खोटं बोलता येतं. नुकत्याच झालेल्या युद्धामध्ये आपण भारताला त्याच्या लक्षात राहील असा धडा शिकवला आहे असं पाकिस्तानी जनतेला सांगण्यात आलेलं आहे. पाकिस्तानात भारताला आपण हरवलं म्हणून विजय यात्रा वगैरे सुद्धा काढण्यात आलेल्या आहे. वरच्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की पाकिस्तानी आतंकवाद हा अत्यंत जटिल असा प्रश्न आहे. नुकताच झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतामधल्या संरक्षण तज्ञांमध्ये एक महत्वाची चर्चा सुरू झाली आहे आणि ती अशी की युद्ध हा आतंकवादावरचा योग्य तोडगा आहे का. या बाबतीत दोन्ही बाजूचे तज्ञ काय म्हणतायत हे आपण जर ऐकलं तर आपल्याला आपलं मत तयार करता येईल. आपल्याला वाटत असतं की अनेक दशकं न सुटलेल्या आतंकवादासारखा प्रश्न युद्ध करूनच सुटू शकतो. युद्ध हा एकमेव उपाय या प्रश्नावर आहे असं आपलं मत झालेलं असतं आणि आपला हा विचार एका मर्यादेपर्यंत योग्य पण असतो. परंतु आजच्या मॉडर्न जमान्यामध्ये युद्ध ही एक अत्यंत कॉम्प्लिकेटेड अशी गोष्ट बनलेली आहे.
विशेषतः ज्या राष्ट्रांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, अण्वस्त्र आहे, त्या राष्ट्रांच्या बाबतीत युद्ध हा प्रकार पूर्वीसारखा सरळ आणि सोपा उरलेला नाही. युद्ध झालं, एक बाजू जिंकली, एक हारली आणि त्या मार्गाने प्रश्न सुटला, असं आजकाल होत नाही. न्यूक्लिअर वेपन्समुळे एक बाजू जिंकली आणि एक बाजू हारली असं होत नाही. दोन्ही बाजू हरतात. न्यूक्लिअर वेपन्स इतका प्रचंड संहार करतात की विजयाची चव चाखायला कोणीच मागे उरत नाही. सत्यव्रत चॅनलनं युद्ध सुरू व्हायच्या आधी एक व्हिडिओ केला होता. त्यात भारतानं पाकिस्तानशी ऑल आउट वॉर करावं का नाही अशी चर्चा केली गेलेली होती. या चर्चेमध्ये सैन्यातले 3 जनरल्स आणि 2 नागरी संरक्षण तज्ज्ञ यांची मतं आपण बघितलेली होती. या 5 पैकी केवळ एकच तज्ज्ञ म्हणाला होता त्या चर्चेमध्ये की ऑल आउट वॉर करायला हरकत नाही, कारण न्यूक्लिअर वेपन्स वापरण्याची हिंमत पाकिस्तानकडे नाही. बाकीचे 4 तज्ज्ञ म्हणाले होते की आपण मर्यादित युद्ध करावं. आपण पाकिस्तानच्या सीमा न ओलांडता पाकिस्तानवर हल्ले करावेत. आज आपल्याला दिसून येईल की भारतानं सुद्धा अगदी हाच मार्ग स्वीकारलेला आहे. या सगळ्या चर्चेच्या व्हिडिओची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. 7 मे ते 10 मे या काळात चकमकी झाले आणि हल्ले झाले. या 4 दिवसात परिस्थिती गंभीर होत गेली. आता कुठल्याही क्षणी सर्वंकष युद्ध सुरू होतंय की काय असं सगळ्या जगाला वाटू लागलं. हा न्यूक्लिअर वॉरचा प्रश्न असल्यामुळे मध्यस्थी सुरू झाली. पाकिस्तानवर अतिशय प्रचंड असा दबाव वाढला. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. या वेळेपर्यंत भारतालाही जो धडा शिकवायचा होता तो शिकवून झालेला होता. त्यामुळे भारतानं शस्त्रसंधी करायला होकार दिला. आणि आता पहलगाम या प्रत्येक वेळी आतंकवादी हल्ल्यानंतर भारतानं आधीच्या वेळेपेक्षा मोठी शिक्षा पाकिस्तानला केलेली आहे. विशेषतः यावेळी पाकिस्तानला भारतानं दाखवून दिलेलं आहे की दरवेळेस इथून पुढं त्याला आता आतंकवादाची न परवडणारी किंमत भरावी लागणार आहे. युद्धाच्या शक्यतेची भीती पाकिस्तानला दाखवत राहणं हा एकच मार्ग या आतंकवादावर आहे, असं या युद्धाच्या बाजूच्या लोकांचं म्हणणं आहे. शिवाय पाकिस्तानच्या या असल्या उद्योगांमुळं सगळं जग युद्धाच्या खाईमध्ये लोटलं जात आहे, हे सुद्धा भारताच्या या हल्ल्यामुळं सगळ्या जगाच्या लक्षात येऊ लागलेलं आहे, असं या युद्ध करा असं म्हणणाऱ्या लोकांच्या बाजूचं म्हणणं आहे. या बाजूचं असंही म्हणणं आहे की पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता सततची युद्ध पाकिस्तानला शक्य होणार नाहीत. हा मुद्दा आपण लक्षात घेण्यासारखा आहे. असं म्हणलं जातं की भारताने या 4 दिवसांच्या युद्धात साधारणपणे 10,000 कोटी रुपये खर्च केले, तर पाकिस्तानला साधारणतः 4 ते 5,000 कोटी रुपये खर्च करावे लागले. याशिवाय स्टॉक मार्केट्स पडून जे नुकसान झालं ते वेगळं, अनेक विमानतळ बंद पडून झालेलं नुकसान वेगळं, भारताने अत्तारी बॉर्डरवरचा ट्रेड बंद केल्यामुळं पाकिस्तान 4,000 कोटी रुपयांच्या व्यापाराला मुकला, तेही नुकसान वेगळं. यापुढे जाऊन बघायचं तर भारतातून मिळणारी स्वस्त औषधं बंद झाल्यामुळं पाकिस्तानी जनतेचं जे नुकसान झालं ते तर अजूनच वेगळं. पाकिस्तानची आर्थिक स्थिती भारतापेक्षा अगदीच क्षीण असल्यामुळे ही आर्थिक शिक्षा त्यांना खूप महागात पडेल असं युद्धाचे समर्थक म्हणतात. यावर दुसऱ्या बाजूचे संरक्षण तज्ज्ञ म्हणतायत की आधीच गरीब असलेल्या प्रजेला या सगळ्यामुळे काय फरक पडणार आहे. गरीब माणूस अजून थोडा गरीब झाल्यामुळे तसा काय फरक पडणार असतो. या लोकांचं म्हणणं असं आहे की युद्धाचा खरं तर अगदी उलटा परिणाम होतो. युद्ध झालं की समाजात युद्धज्वर वाढतो, राष्ट्रवादाला उधाण येतं आणि या सगळ्यामुळे गरीब माणसाला आपल्या गरिबीचा थोडा काळ का होईना विसर पडतो. आज बघायला गेलं तर भारताच्या रुपयाचा विनिमय दर प्रत्येक डॉलरमध्ये 85 रुपये आहे. पाकिस्तानी रुपयाचा हाच दर 350 रुपये आहे. त्यामुळे पाकिस्तानामध्ये प्रचंड महागाई माजलेली आहे. पण गंमत अशी की या महागाईची सवय पाकिस्तानी जनतेला होऊन गेलेली आहे. तिला या युद्धामुळे पाकिस्तानचा रुपया 350 वरून 370 ला गेला तरी तसा काय फरक पडणार आहे. आर्थिक चटके बसून पाकिस्तानला शहाणपण येत नाही हा अनुभव आहे.
युद्धाच्या विरोधात असलेले लोक सांगतात की आतापर्यंत भारताशी झालेल्या प्रत्येक युद्धाच्या वेळेस पाकिस्तानची इकॉनॉमी रिव्हर्समध्ये गेली, परंतु त्यामुळे त्यांना काहीच फरक पडलेला नाहीये. धर्माची आणि राष्ट्रवादाची झिंग अशी असते की सामान्य प्रजेला दुसरं काहीही दिसत नाही आणि जाणवतही नाही. युद्धाच्या डॉक्ट्रिनला विरोध करणारे लोक अजून एक महत्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणत आहेत की प्रत्येक आतंकी हल्ल्यानंतर तुम्ही जास्त जास्त शिक्षा करत चाललेला आहात, म्हणजेच तुम्ही ऑल आउट वॉरच्या दिशेनं एक एक पायरी चढत वर वर चाललेला आहात. या डॉक्ट्रिनमुळे एक वेळ अशी येईल की न्यूक्लिअर युद्ध दोन देशांमध्ये अपरिहार्य बनून जाईल. उरीच्या वेळी तुम्ही पायदळ वापरून सर्जिकल स्ट्राईक केला, पुलवामाच्या वेळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केले, पहलगामच्या वेळी पाकची सीमा न ओलांडता मिसाईल आणि ड्रोन स्ट्राईक्स केले. प्रत्येक वेळी तुम्ही जास्त जास्त शिक्षा करत चाललेला आहात. पण आता परत हल्ला झाला, आतंकवादी हल्ला झाला, तर तुम्ही काय करणार आहात? द लास्ट वॉर नावाचं एक पुस्तक प्रवीण सोनी या संरक्षण तज्ञांनी लिहिलेलं आहे. ते अतिशय झोतामध्ये आलेले आहेत. हे सोनी म्हणतात की दर हल्ल्यानंतर जास्त जास्त शिक्षा करत जायच्या या डॉक्ट्रिनमुळं आपण ऑल आउट वॉरच्या अगदी कड्यावर येऊन उभे राहिलेलो आहोत. या डॉक्ट्रिनमुळे दरवेळेस सर्वंकष युद्धाचा थ्रेशोल्ड कमी कमी होत चाललेला आहे. थ्रेशोल्ड म्हणजे उंबरठा. ऑल आउट वॉरच्या उंबरठ्यावर आता आपण जाऊन उभे राहिलेलो आहोत, असं प्रवीण सोनी म्हणत आहे. अचानक युद्ध पेटू नये अशी दोन्ही देशांची इच्छा असते. युद्ध ही काही छोटी गोष्ट नाही, त्यासाठी खूप काळज्या घेतलेल्या असतात. दोन्ही देश जर सतत संशयामध्ये राहिले तर अचानक युद्ध पेटू शकतं. त्यामुळे दोन्ही बाजूंनी काळज्या घेतलेल्या असतात. आपापली सैन्य सीमेपासून शेकडो किलोमीटरवर नेऊन ठेवलेली असतात. अचानक युद्ध होणार नाही याची खात्री दुसऱ्या देशाला पटवून दिलेली असते. रणगाडे, मोठ्या तोफा वगैरे सुद्धा मुख्य सीमेपासून खूप दूरवर नेऊन ठेवलेल्या असतात, शेकडो किलोमीटरवर असतात. परंतु आता काय झालंय, ड्रोन्स आणि मिसाईल यांचा जमाना आलाय. आता कधीही कुठलाही देश आपल्या सीमेच्या कितीही आत राहून या ड्रोन्स आणि मिसाईल्सने दुसऱ्या देशाच्या खूप आतपर्यंत हल्ला करू शकतो. त्यामुळे तसंही दोन्ही देशांमध्ये संशयाचं वातावरण वाढलेलं आहे, टेक्नॉलॉजीमुळे वाढलेलं आहे. दुसरी बाजू पूर्णपणे सावध व्हायच्या आत फार मोठा हल्ला खोलवर केला जाऊ शकतो, अशी आजची परिस्थिती आहे. थोडक्यात काय तर एकीकडे विश्वासाचं वातावरण कमी कमी होत आहे आणि दुसरीकडे थ्रेशोल्ड सुद्धा कमी कमी होत चाललाय. युद्ध हाच उपाय आहे, या डॉक्ट्रिनचे विरोधक नेमका हाच मुद्दा मांडतायत. त्यांच्या मते ज्यांच्या शेजाऱ्यांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यांनी युद्धारंभ होणारच कसा नाही याच्याकडे बघितलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. युद्धाचे विरोधक अजून एक महत्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात की आता पुढच्या वेळेस आतंकवादी हल्ला झाला तर तुम्ही पाकला शिक्षा म्हणून सर्वंकष युद्ध करणार आहात का? आणि या प्रकारात न्यूक्लिअर वॉर जर सुरू झालं तर आपण काय करायचं? पाकला शिक्षा करण्याच्या नादात तुम्ही आपल्या 40 ते 50 कोटी लोकांचे आयुष्य पणाला लावणार आहात का? युद्धाचे विरोधक विचारतायत की जर असं झालं तर पाकिस्तानला शिक्षा करण्याचा डॉक्ट्रिन यशस्वी झाला असं आपल्याला म्हणता येईल का? त्यात भरीस भर म्हणून मोदी सरकारनं आता जाहीर केलेलं आहे की भारत देशात कुठलीही आतंकवादाची घटना घडली की भारताविरुद्ध युद्ध पुकारलं गेलं आहे असं आम्ही समजणार आणि आम्ही ती योग्य ती कारवाई त्यावर करणार. युद्ध हा उपाय नाही असं म्हणणारे यावर म्हणत आहेत की समजा भारताच्या एका दुसऱ्या शत्रूने असा आतंकी हल्ला घडवून आणला तर आपण काय करायचं? या परिस्थितीमध्ये चौकशी न करता तुम्ही पाकला जबाबदार धरणार आहात का? समजा बांगलादेशातून काही अतिरेकी आले आणि त्यांनी काही केलं तर मग तुम्ही काय करणार आहात? युद्ध नको म्हणणारे अजून एक मुद्दा मांडत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की या डॉक्ट्रिनमुळे आता विरोधी पक्ष दरवेळेस काहीतरी ज्वलंत करण्यासाठी सरकारवर प्रेशर वाढवत राहील. या मुद्द्यामध्ये अर्थ आहे.
यावेळी 22 तारखेला हल्ला झाला. त्यानंतर 7 तारखेची कारवाई होईपर्यंत विरोधकांनी सरकारवर केवढं प्रेशर टाकलं होतं हे आपण सगळ्या लोकांनीच बघितलेलं आहे. असं सगळं घडू नये म्हणून युद्ध नको म्हणणारे म्हणताय की असं डायरेक्ट युद्ध करण्यापेक्षा तुम्ही कोव्हर्ट ऑपरेशन्स करा, म्हणजे गुप्त कारवाया करा. या गुप्त कारवाया अनेक मार्गांनी करता येतात. यामध्ये पाकिस्तानातल्या अतिरेकी संघटनांवर गुप्तपणे हल्ले करता येतात. सायबर हल्ले करून अतिरेकी संघटनांचं आर्थिक नुकसान करता येतं. ISI या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचे सर्व्हर सुद्धा हॅक करता येतात. अजून एक मार्ग म्हणजे पाकिस्तानला फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स या आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी संस्थेच्या ग्रे लिस्ट मध्ये टाकण्याचे प्रयत्न करायचे. ही G7 या देशांच्या संघटनेची संस्था आहे. दहशतवादी देशांना या संस्थेच्या ग्रे लिस्ट मध्ये टाकण्याची पद्धत आहे, तशी प्रोव्हिजन या संघटनेमध्ये तयार केली गेलेली आहे. आणि या मार्गानं आतंकवादासाठी फंडिंग करणं अवघड कसं बनेल हे बघितलं जातं. अजय साहनी हे एक महत्वाचे संरक्षण तज्ञ आहेत. त्यांच्या मते दर हल्ल्यानंतर अशी सैनिकी प्रतिक्रिया देण्यापेक्षा भारतानं 10 वर्षाचं प्लॅनिंग करावं आणि सतत गुप्तहेरी मार्गानं कारवाया करत राहाव्यात. या मार्गानं भारत पाकिस्तानचं कंबरड कायमचं मोडून टाकू शकेल. साहनी यांचं म्हणणं असं आहे की भारताला तसं बघायला गेलं तर आतंकवाद कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये यश आलेलं आहे. 2000 साली बघायला गेलं तर काश्मीरमध्ये एकंदरीत 4000 माणसं मारली गेली होती. गेल्या वर्षी हाच आकडा 120 चा आहे. हे मोठंच यश आहे. अशी सगळी परिस्थिती असताना आपण युद्धाचा धोका कशासाठी पत्करायचा असा विचार अजय साहनी यांनी मांडलेला आहे. कोव्हर्ट ऑपरेशन्स करून राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदर दोन्ही बाजू बघितल्यावर असं वाटतं की या प्रश्नाबाबत आपलं मत बनवणं खरंच अवघड आहे. जनरल अनिल भट्ट यांना रादर प्रश्न विचारला गेला की भारताने युद्ध करावं की करू नये, तुमचं काय मत आहे. या प्रश्नावर ते म्हणाले की खरं सांगायचं तर पाकिस्तानवर युद्धाचा दबाव ठेवणं योग्य ठरेल असं मला वाटतं. पण पुढे त्यांनी कॅरी स्कोफिल्ड या लेखिकेचा संदर्भ दिला. कॅरी स्कोफिल्ड यांनी इनसाइड द पाकिस्तान आर्मी हे पुस्तक लिहिलंय. भारतानं काय करावं असं तुमचं मत आहे असा प्रश्न जनरल अनिल भट्ट यांनी स्कोफिल्ड यांना विचारला. त्यावर स्कोफिल्ड यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की भारतानं आपली कार चालवत असताना पुढच्या काचेवर पाकिस्तानला ठेवू नये. भारतानं आपलं सगळं लक्ष आपल्या आर्थिक विकासावर केंद्रित करावं. पाकिस्तानला भारतानं कारच्या रिअर व्ह्यू मिरर मध्ये ठेवावं. आपण ड्रायव्हिंग करताना रिअर व्ह्यू मिरर कडे जेवढं लक्ष ठेवतो तेवढंच लक्ष भारतानं पाकिस्तानवर केंद्रित करावं. स्कोफिल्ड यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की एकंदर इतिहास बघितला जगातल्या आतंकवादाचा तर आतंकवाद आणि प्रादेशिक अस्वस्थता हे प्रश्न काही दशकं जरी टिकले तरी ते कायमस्वरूपी नसतात. ज्या देशाचा आर्थिक विकास होत राहतो तोच शेवटी या बाबतीमध्ये यशस्वी होतो. आज पाकिस्तान भिकारी झालेला आहे. जसा जसा पाकिस्तान आर्थिक गर्तेत चाललेला आहे तसा तसा काश्मीर घाटीमधील त्याचा सपोर्ट कमी कमी होत चाललेला आहे. भारतासारख्या संपन्न होत चाललेल्या देशाचा हात सोडून पाकिस्तान सारख्या भिकारी देशाबरोबर कोण जाईल. काश्मीरी लोकांना पक्का माहिती आहे की आपण भारत, पाकिस्तान आणि चीन अशा अण्वस्त्रधारी देशांच्या बेचक्यामध्ये सापडलेलो आहोत. संरक्षणाच्या दृष्टीने या तिघांनाही आपण महत्वाचे वाटतो आहोत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान मधल्या आर्थिक दृष्ट्या या दोघांमधील आर्थिक दृष्ट्या जो बलवान आहे त्याच्याबरोबर जाण्या वाचून आपल्याला पर्याय नाही हे काश्मीरी लोकांना चांगलंच कळलेलं आहे. तर दोन्ही बाजू या अशा आहेत. याचा विचार तुम्ही करायचा आहे. यू बी द थर्ड अंपायर.
धन्यवाद.